नमस्कार मित्रांनो, मी यश आणि स्वागत आहे परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन हे कंप्लीट झालेलं असणार आहे आणि त्याचबरोबर बऱ्याचशा जणांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण कंप्लीट झालेलं असणार आहे. तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लास्ट डेट ही 16 तारीख आत्ता दिलेली आहे. पहिली ती तारीख 12 होती, तिला चेंज करून एक्सटेंड करून ती आता 16 पर्यंत तुम्हाला एक्सटेंड करून दिलेली आहे. तर तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्याचबरोबर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागेल, त्याचबरोबर तुम्हाला त्याची पुढची प्रोसेस काय असणार आहे, हे सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण CETचे सगळे अपडेट्स या चॅनलवरती रेग्युलर येत असतात. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, तुमचं आता जर रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं असेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण कंप्लीट झालं असेल तर एकदा फक्त चेकआउट करायचं आपल्याला की आपलं जे काही CETचं पोर्टल आहे त्याच्यावरती व्हेरीफाईड लिहून येतं आहे का नाही. तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला तुमच्या जे काही लॉगिन ID आणि पासवर्ड असेल त्यांनी CET सेलच्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जर तुमच्या फॉर्ममध्ये असं लिहून येत असेल युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड, तर तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्हाला आता पुढच्या स्टेपला जाऊ शकता, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झाले नसेल, तुम्ही जर व्हेरीफाईड टाकलं असेल तर लवकरात लवकर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्म होईल याची गॅरंटी घ्या. त्याचबरोबर लवकर होत नसेल तर फिजिकल व्हेरिफिकेशन करून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे कंप्लीट करून घ्या. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट होता. त्यानंतर मित्रांनो, तुमचं जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती आता 16 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर एक दिवस जास्त म्हणजे 17 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी टाईम दिलेला आहे. म्हणजे 17 तारखेपर्यंत तुमचं जेवढं काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम असेल ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. ज्या मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असेल, अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन पण बाकी असेल, तर तुम्हाला 16 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी आणि त्याचबरोबर 17 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेळ हा दिलेला आहे. ओके. तर त्यानंतर सगळ्यात मेन प्रॉब्लेम की तुमची जी काही मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट कधी येणार. तर आता मेरिट लिस्ट जी आहे ते 2 टप्प्यात येणार. एक तर प्रोव्हिजनल असणार, त्यानंतर जी काय फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले होणार. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती 19 तारखेला डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर 2 दिवसाच्या मध्ये ग्रॅव्हियन्स पिरियड असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला काही इश्यू वगैरे येत असेल डॉक्युमेंट्समध्ये किंवा कोणत्या पण याच्यामध्ये जर तुम्ही ग्रॅव्हियन्स ग्रेस केला तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही एरर असेल तो एरर सॉल्व्ह करून CET सेल तुम्हाला जे काही नंतर आहे ते फायनल मेरिट लिस्ट प्रोव्हाइड करतं. जी की फायनल मेरिट लिस्ट तुमची 24 तारखेला डिस्प्ले होणार आहे. म्हणजे तुम्हाला 24 तारखेला समजेल की तुमचा ऑल महाराष्ट्र हा रँक किती. तर ह्यामध्ये बरेचसे रँक असतात, जसं की तुमच्या कॅटेगरी वाईज तुमच्या जे काही पर्सेंटाईल आहे त्यावेळेस रँक असतो आणि मेन असतो तो म्हणजे टोटल रँक. टोटल मेरिट लिस्ट जो आहे तो मेन असतो, त्यावरतीच तुमचं ॲडमिशन प्रोसेस जे आहे ते चालत असतं. आता ती रँक कशी डिस्प्ले होते ते एकदा दाखवतो. अशी काही PDF असते, त्या PDFमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा मेरिट नंबर म्हणजे तुमचा रँक दिसतो. त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव, कॅटेगरी, जेंडर वगैरे, तुम्ही PWD स्टुडंट आहात का, EWS का, TFWS आहात, ऑर्फन आहात, हे सगळे इथे दिलेलं असतं. त्याचबरोबर तुमची जी काय रँक मेन ॲडमिशनसाठी लागणारी असणार आहे ती ऑल महाराष्ट्र रँक असणार आहे, जे की त्यावरती डिस्प्ले होणार आहे. बाकी तुमचे कॅटेगरी वाईज कोणत्या पण रँक तुम्हाला बघायच्या नाही आहे, कारण त्याची काही गरज नसते. जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे त्यामध्ये तुमची मेन रँक ही ऑल महाराष्ट्र रँक असणार आहे. त्यावरती तुमचं जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे ती प्रोसेस पुढे कंटिन्यू होणार आहे. तर अशा प्रकारे काही तुमची रँक दिसते. मित्रांनो, तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी हेल्प करणार आहे. त्याचबरोबर तुमचे जे काही कॅपराऊंडचे फॉर्म फिलिंग असणार आहे, कॅपराऊंडची लिस्ट कशी, कॉलेजेसची लिस्ट कशी बनवायची, त्याचबरोबर तुमचं जे काही आहे ते मेरिट कशी चेक करायची, ह्या सर्वांवरती डिटेलमध्ये व्हिडिओज प्रोव्हाइड होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलशी आत्ताच कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण सगळे व्हिडिओज हे इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला काउन्सिलिंगचा सपोर्ट लागत असेल, जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर नक्कीच खाली एक व्हॉट्सअप नंबर आहे, त्यामध्ये कॉन्टॅक्ट करा. यामध्ये तुम्हाला तुमची जे काही बेस्टमधलं बेस्ट कॉलेज असेल ते मिळवून देण्याची गॅरंटी आम्ही घेत असतो. त्याचबरोबर तुम्हाला बेस्ट कॉलेज लिस्टही प्रोव्हाइड करू. त्याचबरोबर तुम्हाला काही स्टेपमध्ये गायडन्स लागत असेल, तुम्हाला ब्रांच सिलेक्शनमध्ये गायडन्स लागत असेल, त्याचबरोबर अनेक अशा गोष्टी त्यामध्ये तुम्हाला गायडन्स लागत असेल तर तो पण प्रोव्हाइड करायचं काम या काउन्सिलिंग थ्रू आम्ही करणार आहे. जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर खाली नंबर दिला आहे, त्यावरती मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मी नक्कीच तुम्हाला कनेक्ट करायचा प्रयत्न करेन. ओके. तर पुढे जाऊया. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कॅपराऊंड स्टार्ट कधी होणार आहे. तर मागच्या वर्षी डेटानुसार 24 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट आली होती, 24 जुलै 2025ला. आणि त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 26 तारखेपासून तुमचे जे काही ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ती स्टार्ट झाली होती. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला वेळ खूप कमी असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला बेस्टमधली बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे. ठीक आहे. तर ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करून ती लिस्ट अपलोड करायची आहे. त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा जे काही फर्स्ट कॉलेजची अलॉटमेंट आहे ती समजून जाते. तर ह्यावर्षी पण मला पण असंच वाटते की 2 ते 3 दिवसामध्ये फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमची जी काही
ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे ती प्रोसेस स्टार्ट व्हायला पाहिजे आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं जे काही फर्स्ट कॉलेज अलॉटमेंट आहे ते अलॉटमेंट समजणार आहे. त्यामुळे जेवढी पण काही इथून पुढची प्रोसेस आहे त्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर या व्हिडिओला कमेंट करा. त्याचबरोबर काही इन्फॉर्मेशन लागली तरी व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. धन्यवाद.